हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 11 जानेवारी वार आहे गुरुवार, तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या। त्याचप्रमाणे हा जो गुरुवार आहे तर तो मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा म्हणजेच 5वा गुरुवार सुद्धा आहे। तर या दिवसाला त्यामुळे एक विशेष महत्त्व आहे। तर या दिवशी आपण ज्या काही सेवा करणार आहोत तर या सेवा ज्या आहेत तर आपल्याला गुरुवार असल्यामुळे भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करायची आहे, माता लक्ष्मीची सेवा सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी करायची आहे आणि त्यासोबतच काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अतिशय महत्त्वाचा उपाय आणि सेवा सुद्धा तुम्ही या उपायाला म्हणू शकता, तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे। तर अन्नपूर्णा देवीला अशी एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे, त्यामुळे आपल्या रात्रीतनं नशीब जे आहे तर ते बदलेल आणि आपल्या नशिबाचा भाग्योदय होईल आणि त्याचबरोबर आपल्या पुढील 7 पिढ्यांचं जे काही धनधान्य समृद्धी पैसा ऐश्वर्य जे आहे तर ते सुद्धा कधीही आपल्याला कमी पडणार नाही। असा हा उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, अन्नपूर्णा देवी जी आहे तर ती माता पार्वतीचा अवतार असते आणि अन्नपूर्णा देवी ज्या घरामध्ये असते तर त्या घरामध्ये धनधान्य ऐश्वर्य संपत्ती ही कधीही कमी पडत नाही आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा मातेला एक अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते तर त्या घरामध्ये कधीही धनधान्याची अन्नाची कमतरताही भासत नाही। त्याचप्रमाणे आपण जे काही अन्न बनवत असतो तर ते अन्न खाल्ल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे आजार सुद्धा होत नाहीत आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची जर आपण पूजा केली रोजच्या रोज तर कुटुंबामध्ये आपल्या कधीही पैशाची अन्नाची कमतरता ही पडत नाही। त्यामुळे ज्या वेळेला काही विशेष तिथी असतात तर त्या तिथींना अन्नपूर्णा मातेची पूजा ही आपल्याला करायची असते। तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करण्याला अतिशय महत्त्वाचा मानलं जातं। तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती ही साजरी केली जाते असं म्हणतात। अन्नपूर्णा देवीची या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्या किचन मध्ये ज्या ठिकाणी आपण स्वयंपाक बनवतो तर त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीची ही पूजा केली जाते। तर बघा उद्या आपल्याला उपाय काय करायचा आहे, तर मार्गशीर्ष महिन्यातला हा जो गुरुवार आहे तर तो उद्या शेवटचा म्हणजे 5वा गुरुवार असणार आहे। मार्गशीर्ष महिना हा उद्या संपणार आहे। तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये अन्नपूर्णा मातेची सेवा उपाय जर तुमच्याकडनं झालं नसेल तर तुम्ही उद्याच्या गुरुवारी हा उपाय नक्की करा। तर हा उपाय केल्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्की चमत्कार दिसून येईल। तर उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे। अंघोळ केल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये पूजा करायची आहे आणि पूजा केल्यानंतर आपल्याला कोणता उपाय करायचा आहे तर पहा, आपल्याला घरातल्या आपल्या देवी देवतांचा आशीर्वाद घेऊन हा उपाय करायला सुरुवात करायची आहे। सर्वप्रथम तुम्हाला ताम्हण घ्यायचं आहे, तुम्हाला तुमचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर शुद्ध पाण्याचा कलश जो आहे तर तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे। अन्नपूर्णा मातेला तुम्हाला वाहण्यासाठी थोडासा तांदूळ घ्यायचा आहे आणि त्या तांदळाला आपल्याला थोडासा कुंकू किंवा हळद जे आहे तर ते दोन्ही तुम्हाला थोडंसं लावून घ्यायचं आहे आणि त्या अक्षदा तुम्हाला अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती अर्पण करायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपण सर्वप्रथम जे पाणी घेतलेलं आहे तर त्या पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे। आपल्याला मूर्ती सर्वप्रथम ताम्हणामध्ये ठेवायची आहे, त्यानंतर त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना आपल्याला ओम अन्नपूर्णा महा या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर आपल्याला ती मूर्ती उचलून घ्यायची आहे, स्वच्छ कापडाने तुम्हाला पुसायची आहे। त्यानंतर दुसरं ताम्हण तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला एक हळदी आणि कुंकू मिक्स करून त्याने तुम्हाला स्वस्तिक त्या ताम्हणामध्ये काढायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहे आणि या वाटीमध्ये आपल्याला थोडंसं तांदूळ ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे। त्यानंतर या ताम्हणामध्ये जे आपण स्वस्तिक काढलेलं आहे तर त्या स्वस्तिकावरती आपल्याला ही जी मूर्ती किंवा हे जे वाटी आहे तर ती तुम्हाला त्यावरती ठेवायची आहे
आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये मूठ भरून घ्यायचे आहेत. तर तांदूळ घेतल्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती मस्तकाभिषेक जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. म्हणजे कसा करायचा आहे पहा, तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या चेहऱ्यापर्यंत म्हणजे तुम्हाला जवळजवळ खांद्यापर्यंत तुम्हाला हे जे तांदूळ आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचे आहेत. आता तुमच्या 4 किंवा 5 मुठी जे आहे तर एवढं तांदूळ तुम्हाला अर्पण करावं लागेल. म्हणजे अन्नपूर्णा मातेच्या तुम्हाला खांद्यापर्यंत जेवढे तांदूळ येतील तेवढे तुम्हाला भरायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने कुंकुमार्चन करता त्या बोटांनी सुद्धा तुम्ही हे जे तांदूळ आहे तर ते अर्पण केले तरीही चालतील किंवा तुम्ही मुठीने अर्पण केले तरीही चालतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आणि हे तांदूळ अर्पण करत असताना तुम्हाला ओम श्री अन्नपूर्ण देवेन महा या मंत्राचा कंटिन्युअसली तुमच्या मनामध्ये जप करायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, हे तामण जे आहे तर ते आपल्याला दिवसभर आपल्या देवघरामध्ये अशाच पद्धतीने ठेवायचं आहे. आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा ठेवू शकता. ज्या ठिकाणी तुमची गॅस शेगडी आहे तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर तुम्हाला तुमच्या गॅस शेगडीच्या समोर किंवा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीच्या समोर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकावरती सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू वगैरे लावायचं आहे. आणि हे सर्व काही तुम्ही तुमचं काम उरकल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने शक्य असेल तर ही पूजा तुम्हाला तुमच्या किचनमध्ये करायची आहे. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, तर तुमची अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर ती उचलून घ्यायची आहे. 1 रुपयाचं नाणं तुम्हाला त्या वाटीमध्ये तांदूळ ठेवायचं आहे आणि त्या तांदळामध्ये 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ही जी मूर्ती आहे तर ती तुम्हाला त्या तांदळामध्ये किंवा त्या वाटीमध्ये तुम्हाला ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही फूल वगैरे अर्पण करा अन्नपूर्णा मातेला. त्याचबरोबर तुमच्या गॅसवरती हळदी कुंकू सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूपदीप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे. आणि तुम्हाला अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आहे, नमस्कार करायचा आहे. आणि तुम्हाला प्रार्थना करून सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये सदैव तुझी कृपा राहू दे. माझं घर जे आहे तर ते धनधान्याने भरलेलं राहू दे. आणि माझ्या घरामध्ये कधीही अन्न धान्याची कमतरताही पडू देऊ नको. आणि अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा जी आहे आणि हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर पहा, दिवसभर तुम्ही अन्नपूर्णा मातेची ही जी पूजा आहे तर ती तुमच्या शक्य असेल तर किचनमध्ये असेच ठेवू शकता. शक्य नसेल तर मग तुम्ही देवघरामध्ये सुद्धा उचलून ठेवलं तरीही चालेल. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर आता हे जे तांदूळ आहे तर ते आपल्याला थोडंसं जे अर्पण केलेलं आहे तर ते आपल्याला आपल्या अन्नपूर्णा मूर्तीच्या या वाटीमध्ये ठेवायचे आहे. थोडे तांदूळ आपल्याला लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे आहे. त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ती पोटली तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. तुमच्या मध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा तुमचं ज्या ठिकाणी व्यवसाय दुकान असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ठेवली तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला थोडंसं जे धान्य आहे तर ते तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचं आहे. थोडंसं तांदूळ जे आहे तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे. आणि उरलेले जे तांदूळ आहे तर ते सांगितल्याप्रमाणे अन्नपूर्णा देवीची ज्या वाटीमध्ये आपण तिला ठेवत असतो तर त्या वाटीमध्ये हे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करा. उपाय तुम्ही याला म्हणू शकता किंवा सेवा सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर ही सेवा किंवा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्य, समृद्धी, पैसा, ऐश्वर्य, सुख, शांती हे टिकून राहण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होईल. आणि त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही जर हा उपाय किंवा सेवा अन्नपूर्णा मातेची केली नसेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करा. चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.